करवीर तालुक्यातील उचगाव इथले गोरखनाथ हनुमंत सुतार हे 31 मार्च रोजी सकाळी 10च्या दरम्यान उचगाव इथल्या सुतारमळ्यातील एका परमिट रूममध्ये दारू सेवनासाठी गेले होते. त्यांनी अतिमद्यसेवन केल्यानं त्यांना घरी जाता येत नव्हतं. त्यावेळी गावातीलच रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी सुतार यांना घरी सोडतो असं सांगून बुलेटवरून सुतार यांच्या मळ्यात घेऊन गेले. त्यावेळी सत्यजित यांनी सुतार यांचे बंधू मच्छिंद्र यांना फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर मच्छिंद्र आणि त्यांचा मुलगा दीप मळ्यात आले. त्यावेळी गोरखनाथ यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन नसल्याचं निदर्शनास आलं. याबाबत त्यांनी अनुषे आणि शेटके यांच्याकडे चौकशी केली, मात्र त्यांनी चेन नसल्याचं सांगितलं. त्यानंतर अनुषे आणि शेटके यांनी चेन चोरल्याची खात्री झाल्यानंतर गोरखनाथ आणि त्यांच्या भावानं गांधीनगर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंद केली असली तरी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.